यवतमाळ जिल्ह्यातील निराधारांचे लाभापासून वंचित आहे, परंतु अद्यापही 3 महिन्याचा त्यांना अर्थसहाय्य मिळालं नाही आहे। यासाठी सतत आमच्या गुरुदेव युवा संघाकडून वेळोवेळी दिव्यांगांना व निराधारांना त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावरच आहे। त्यामुळे जे त्यांना 3 महिन्यापासून पैसे मिळाले नाही आहे, त्यांना गोटेमाती खाण्याची वेळ आली आहे। यासाठी आज जिल्हाधिकारी साहेब यांना भेट देण्यात आली आणि त्यांना संपूर्ण या प्रकरणाची चौकशी करून त्वरित निराधारांच्या खात्यात पैसे टाकण्यात यावे ही आमची मागणी करण्यात आली। आणि तसेच जो डाटा अपडेट चालू आहे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातल्या तहसीलामध्ये का जे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर त्यांचा लिंक करून, परंतु ते थंड्यावस्थित काम चालू आहे हे आमचे आरोप आहे। आणि तसेच दिव्यांगांसाठी जो जातीभेदाचा जो प्रकार आहे, कधी आदिवासीचे पैसे कधी येते, पहिले STचे येते, मग SCचे येते, पण असं सरसकट दिव्यांगाचे पण निराधारांचे पैसे आले पाहिजे हे आमची मागणी आहे। नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार। आणि तसेच आता जे निवडून आले खासदार साहेब यांनी अत्यंत गरज आहे का या दिव्यांग निराधार यांच्याकडे बघण्याची आणि याचा पाठपुरावा करणं। तसा तर आमच्याकडून पाठपुरावा चालू आहे। याआधी तर कोणत्या खासदार साहेबांनी कुठलाच पाठपुरावा केला नाही। कित्येक वर्षापासून आम्ही निराधारांना किमान 3,000 रुपये महिन्याचे मिळावं म्हणून सतत पाठपुरावा चालू आहे, परंतु अद्यापही ते त्यांना मिळत नाही आहे। त्यामुळे आता तरी प्रशासनाने जागे व्हा आणि पुढारीने जागे व्हा आणि प्रतिनिधीने जागे होण्यात यावे ही आमची मागणी आहे। जय गुरुदेव।